येस. सगळ्यांना नमस्कार. आजचं विज्ञानचं क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो लास्ट क्लासमध्ये आम्ही चर्चा केली तो कसं अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्हला इफेक्ट करते म्हणून. करेक्ट. तो आज आम्ही त्याच्याबद्दल थोडं शिकणार आहे. आम्ही नवीन टर्म्स बघितलो लास्ट क्लासमध्ये, लाईक अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी. ते कसं आम्ही इकडं अफेक्ट होते साऊंड वेव्सला पण बघितलं. माझं डिस्प्ले. येस. तो माझं स्क्रीन तुम्हाला आता डिस्प्ले व्हायला म्हणून घेतो. हे सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. ओके. आता आम्ही स्टार्ट करू मग. एक मिनिट. येस. सो फर्स्ट स्लाइड काय सांगताय मला? व्हॉट इज अन अँप्लिट्यूड? अँप्लिट्यूड म्हटलं तर काय काय होते अँप्लिट्यूड? येस. तो हे तुम्ही पिक्चर काय बघाला, हे काय आहे? हे एक ऍक्च्युली साऊंड वेव्ह आहे. तो इथं काय ॲरो मार्क दिसाले नाही तुम्हाला, त्याला मी अँप्लिट्यूड म्हणतो. कसा अँप्लिट्यूड आम्ही बघणार आहे, हे काय तुम्ही ॲरो मार्क बघाला ना, हे वेव्ह मध्येच त्याला आम्ही अँप्लिट्यूड म्हणते. ओके. सो अँप्लिट्यूडचं मीनिंग काय आहे? इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल्स फ्रॉम देअर इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन म्हटलं तर काय? पार्टिकल्सचे काय स्टार्टिंग पोझिशन होते ना, ते पोझिशन मध्ये ते त्यांनी कुठं बी नाही हलते. राईट. त्यांनी स्टॅग्नेंट राहते. ते पोझिशन मध्ये त्यांचं कोणचं बी मुवमेंट नाही राहते. ओके. सो इन सिम्पल वर्ड्स तुम्ही त्याला ओरिजिनल पोझिशन ऑफ द पार्टिकल म्हणू शकत. ओके. सो कवा ते साऊंड व्हायब्रेट, साऊंड प्रोड्यूस व्हायला स्टार्ट होते, ऑब्जेक्ट काय व्हायब्रेट होते ना, तेव्हा काय व्हायला स्टार्ट होते? पार्टिकल्सचं मुवमेंट स्टार्ट होते फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन. सो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हटलं तर फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन त्यांनी किती हलणार आहे पार्टिकल्स. ओके. त्याला आम्ही अँप्लिट्यूड सांगतो. ओके. ते काय रिप्रेझेंट करते? वेव्हच एनर्जी रिप्रेझेंट करते आणि त्याचा लाउडनेस पण डिटरमाइन करते. ते आम्ही लास्ट क्लासमध्ये बघितलो. राईट. कसं लाउडनेस व्हेरिएशन होते, केव्हा मी अँप्लिट्यूड जास्त करतो आणि केव्हा मी अँप्लिट्यूड पूर्ती कम करतो, केव्हा आम्ही मीडियम ठेवतो, ते लाउडनेस कसं चेंज होते म्हणून आम्ही बघितलो. राईट. येस. आता इन सिम्पल वर्ड्स त्याला आणि एक मिनिंग आहे. ते काय आहे? अँप्लिट्यूड इज ऑल्सो नोन ॲज हाईट ऑफ द वेव्ह. वेव्हचं हाईट पण पण सांगतो आम्ही. आणि त्याचं मेजरमेंट कसं करतो आम्ही? मेजर कोणत्या युनिट्स मध्ये करतो? इट इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ प्रेशर, दॅट इज पास्कल्स और मीटर्स. नेक्स्ट, हाऊ डज अँप्लिट्यूड अफेक्ट साऊंड वेव्स? सो अँप्लिट्यूड कसा साऊंड वेव्हला अफेक्ट करते? तेव्हा आम्ही अँप्लिट्यूड जास्त करतो, तेव्हा काय होलं साऊंड वेव्हला? तुम्हाला आठवणी आले? लास्ट क्लासमध्ये आम्ही बघितलो. राईट. तो बघा येतं. तेव्हा तुम्ही अँप्लिट्यूड कम करता, साऊंड काय होते? व्हाईटर होऊन सुटते, कम होते आणि पिच लोअर होते. तेव्हा तुम्ही अँप्लिट्यूड जास्त ठेवता. इथं बघा जास्त आहे काय नाही, तर arrow mark तुम्हाला जास्त दिसाले. इथे तुम्ही बघितलं तर कम दिसाले बघा अँप्लिट्यूड. होय काय नाही, त्याचा arrow mark तुम्हाला दिसाले. तो हे कम अँप्लिट्यूड ठेवलं तर साऊंड कसं राहते? क्वाइटर राहते. तेव्हा तुम्ही अँप्लिट्यूड जास्त करता, तेव्हा साऊंड काय होऊन सोडते? लाऊडर होऊन सोडते. सायमल्टेनियसली पिच कसा होते? क्वाइटर साऊंड म्हटलं तर लोअर पिच आणि लाऊडर साऊंड म्हटलं तर हायर पिच होऊन सोडते. येस. नेक्स्ट इथं बघा. लाऊडर इज नथिंग बट लार्जर अँप्लिट्यूड. सो केव्हा आमचं अँप्लिट्यूड जास्त ठेवतो तेव्हा साऊंड पण लाऊडर राहते. तेव्हा साऊंड वेव्स कसं राहते? असं राहते बघा. सो इथे अँप्लिट्यूड तुम्हाला काय दिसाले? जास्त दिसाले काय नाही कम्पॅरेटिव्हली टू स्मॉलर अँप्लिट्यूड. सो केव्हा आमचं अँप्लिट्यूड स्मॉलर राहते मतलब तर कमी ठेवतो, तेव्हा साऊंड कसं होऊन सोडते? कमी होऊन सोडते. राईट. तेव्हा तुम्ही बघा हे दिसाले तुम्हाला.
हे बघा वेव्स कसं आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही कंपॅरिझन करू शकत लार्जर अँप्लिट्यूडचं वेव आणि स्मॉलर अँप्लिट्यूडचं वेव कसं आहे मग. येस. हायर पिच म्हटलं तर काय, हायर फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सी जास्त ठेवलं तर पिच पण हाय होऊन सोडते. तेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी कम ठेवता तेव्हा पिच पण लो होऊन सोडते. इथं बघा पार्टिकल्सचं अरेंजमेंट बघा इथे. इथं तुम्ही बघितलं तर पार्टिकल्स कसं आहे, कम्प्रेस्ड आहे, एकामेकाला धरून घेऊन बसलेत त्यांनी, फुल्ली क्लोज आहे त्यांनी. बट इथं बघा पार्टिकल्स कसं हुलय, दूर दूर आहे ना कम्पॅरेटिव्ह टू दिस. येस. ओके. इथं बघा इथं पण तेच दिसाले तुम्हाला, कम्प्रेशन आहे बघा इथं पार्टिकल्स मध्ये. पार्टिकल्स कसं आहे एकामेकाला धरून बसले ती. इथं रेअर फ्रॅक्शन, हे पॉइंटला रेअर फ्रॅक्शन म्हणतो. इथं पार्टिकल्स कसं आहे दूर दूर आहे, जॉईंट नाही आहे. करेक्ट. येस. नेक्स्ट, हाऊ डज फ्रिक्वेन्सी अफेक्ट साऊंड वेव्स. फ्रिक्वेन्सी कसं साऊंड वेव्स ला अफेक्ट करते. इथं बघा फ्रिक्वेन्सी फर्स्टली म्हटलं तर काय, फ्रिक्वेन्सी म्हटलं तर हाऊ ऑफन, अँप्लिट्यूड म्हटलं तर हाऊ मच, बट फ्रिक्वेन्सी म्हटलं तर हाऊ ऑफन. हाऊ ऑफन म्हटलं तर काय, द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ vibrations produced by the sound producing object per second. पर सेकंडला आमचं काय ऑब्जेक्ट राहते ना, साऊंड प्रोड्युसिंग ऑब्जेक्ट, ते केवढांदा व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करते त्याला आम्ही फ्रिक्वेन्सी पण सांगतो. ओके. सो त्याच्यासाठी आम्ही इथे लिहिलो हाऊ ऑफन. सो हाऊ ऑफन म्हटलं तर केवढांदा व्हायब्रेशन्स आम्हाला येते फ्रॉम अ ऑब्जेक्ट इन अ पर सेकंड. ओके. ते आम्ही मेजर कशामध्ये करतो, हर्ट्स मध्ये करतो. सो 1 हर्ट्सचं व्हॅल्यू किती आहे, 1 सायकल पर सेकंड आहे. येस. आणि हेच फिजिकल प्रॉपर्टी काय आहे ना फ्रिक्वेन्सीचं, ते पिच पण डिसाइड करते. सो हायर फ्रिक्वेन्सी राहिला तर हायर पिच राहते, लोअर फ्रिक्वेन्सी राहिला तर लोअर पिच राहते. ओके. सो हे काय डिटरमाइन करते, फ्रिक्वेन्सी पिच ऑफ द साऊंड आम्हाला डिटरमाइन करायला हेल्प करते. सो हायर फ्रिक्वेन्सी राहिलं तर हायर पिच, लोअर फ्रिक्वेन्सी राहिलं तर लोअर पिच. ते आता आम्ही ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण बघितलो. सो कॅन यू सी हिअर, हाई फ्रिक्वेन्सी म्हटलं तर हाई पिच. सो साऊंड वेव्स कसं आहे बघा इथं मोठा मोठा आहे, राईट. लो फ्रिक्वेन्सी म्हटलं तर लो पिच. येस. कंटिन्युअस वेव्स प्रोड्यूस होले तिथं हाय फ्रिक्वेन्सी राहिला टायमाला. लो फ्रिक्वेन्सी म्हटलं तर कंटिन्युअस वेव्स नाही आहे. येस. कॅन यू सी दिस. येस. नाव व्हॉट इज वेवलेंथ. वेवलेंथ म्हटलं तर काय, सो हे काय तुम्ही बघाला ना, हे मार्किंग इथं केले बघ. बघा फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट ह्याला आम्ही वेवलेंथ म्हणून सांगतो. हे काय पॉइंट आहे त्याला आम्ही क्रेस्ट म्हणतो. हे डाऊनवर्ड पॉइंट काय आहे ह्याला आम्ही ट्रॉफ म्हणून सांगतो वेव मध्ये. ओके. सो वेवलेंथचं मीनिंग काय आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट्स इन अ वेव दॅट आर इन द सेम फेज. तो सेम फेज मध्ये काय वेव्स येते ने त्यांचं डिस्टन्स, ते टू कॉन्झिक्युटिव्ह म्हटलं तर टू कंटिन्युअस पॉइंट्स मध्येच काय डिस्टन्स राहते ना त्याला आम्ही वेवलेंथ म्हणून सांगतो. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. इथं बघा. सो हे सेम फेज मध्ये वेव्स आहे. सो टू कंटिन्युअस पॉइंट्स काय आहे ना त्याच्या मधीच काय डिस्टन्स आहे त्याला आम्ही वेवलेंथ म्हणून सांगतो. येस. ओके. नाव शॉर्ट वेवलेंथ राहिलं तर त्याचं मीनिंग काय होते. सो शॉर्ट वेवलेंथ राहिलं तर लई वेव्स प्रोड्यूस होले ती, आणि त्याचं मीनिंग काय आहे, फ्रिक्वेन्सी पण हाय आहे, साऊंड पण लई लाऊड आहे म्हण. त्याचं मीनिंग म्हटलं तर त्याचा अँप्लिट्यूड हाय आहे म्हण. ओके. लॉंग वेवलेंथ राहिलं तर कॅन यू सी इथं बघा, इथं शॉर्ट वेवलेंथ म्हटलं तर ह्याच्याबद्दल डिस्टन्स बघा तुम्ही कसं आहे, फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट काय है लई कम है कंपेयर टू दिस. येस. तो शॉर्ट वेवलेंथ राहिला तर लई वेव्स प्रोड्यूस होलय ती, त्याच्यासाठी
आम्हाला काय माहित होते, ह्याचं फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे आणि ह्याचं साऊंड पण लय लाऊडर आहे मन आम्हाला माहित होते. कवा लॉंग वेवलेंथ येते, कवा लॉंग वेवलेंथ येते म्हटलं तर कमी वेव्स प्रोड्यूस होले ती लो फ्रिक्वेन्सी है आणि साऊंड पण लई कमी आहे. ओके. येस. सो अँप्लिट्यूड वेवलेंथ फ्रिक्वेन्सीचं आम्हाला इकडं मीनिंग माहित हुलं आणि आमचं लास्ट क्लासचं पण टॉपिक इथं काय हुलं, रिवाइज हुलं. येस. ओके. सो आता आम्ही नेक्स्ट विषय पर डिस्कस करूया. ते काय आहे ओके. सो आता आम्ही काय डिस्कस करूया म्हटलं तर ट्रान्समिशन ऑफ साऊंड थ्रू डिफरंट मीडियम. वेगळ्या वेगळ्या मीडियम मध्ये साऊंड कसं ट्रान्समिट होते मन आता आम्ही डिस्कशन करूया मन. ओके. येस. तो कोणची कोणची फर्स्टली मीडियम्स राहते, इन विच मीडियम कॅन साऊंड बी ट्रान्समिटेड, कोणची कोणची मीडियम मध्ये साऊंड ट्रान्समिट होते, कॅन यू टेल मी. ते होते सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस मध्ये. सो फर्स्टली वी हॅव थ्री मीडियम्स, कोणची, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तीनों. ओके. वॉल्यूम, इंस्टेड ऑफ वॉल्यूम आय कॅन ऑल्सो टेल दॅट साऊंड काय ट्रॅव्हल करते ने त्याचं स्पीड चेंज होते प्रत्येक मीडियम मध्ये. ओके. तर सॉलिड म्हटलं तर काय, सॉलिड म्हटलं तर त्याचं फीचर्स काय राहते, त्याचं शेप डेफिनेट राहते. माहित होते काय आहे मन, येस और नो. तो त्याचा शेप पण डेफिनेट आहे, व्हॉल्यूम पण डेफिनेट आहे आणि त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये काय मॉलिक्युल्स राहते ते क्लोजली पॅक्ड राहते. नाव कमिंग टू लिक्विड्स. लिक्विड्स मध्ये काय होते, लिक्विड्स आता तुम्ही सगळ्यांना चहा आवडते. येस, चहा काय आहे, ते एक लिक्विड आहे ना. येस. तो कवा तुम्ही स्कूलचा वापस घरी जाता, तुम्हाला चहा दिलं तर एक वाटीमध्ये देते काय नाही. येस. तो ते चहा वाटीमध्ये घातलं तर त्याचा शेप कसा होऊन सुटते, ते वाटीचा शेपच घेऊन सोडते काय नाही ते. येस. त्याचा डेफिनेट शेप नाही राहते. ते कोणत्या कंटेनर मध्ये तुम्ही घालता, कोणत्या वेसल मध्ये तुम्ही घालता या फिर भांडीमध्ये घालता, त्याचं शेप ते घेऊन सोडते. येस. बट त्याचं व्हॉल्यूम डेफिनेट आहे. सो केवढी लिटर आहे ते आम्हाला मालूम होऊ शकत ना. येस. आणि मॉलिक्युल्स कसं राहते, मॉलिक्युल्स टाइटली पॅक्ड नाही राहते. मॉलिक्युल्स कॅन मूव्ह. ओके. लिक्विड्स मध्ये मॉलिक्युल्सचं मुवमेंट करायला त्यांना ते अपॉर्च्युनिटी राहते, त्यांना ते फ्लेक्सिबल राहते. बट सॉलिड्स मध्ये मॉलिक्युल्स लाईक क्लोजली पॅक्ड राहते, त्यांना मुवमेंट करायला नाही येते. ओके. नेक्स्ट, गॅशियस स्टेट मध्ये काय होते, गॅसेस पण कसं राहते, ते पण कंटेनरचे शेप घेऊन सोडते. ओके. कोणत्या कंटेनर कोणत्या वेसल मध्ये तुम्ही घालता त्याचा शेप ते घेते आणि एक्सपांड होते ते. ओके. एक्सपांड टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. आणि मॉलिक्युल्स कसं राहते, ते कॅन, सॉरी, मॉलिक्युल्स कसं राहते, त्यांनी मॉलिक्युल्स फ्री मुवमेंट करतात. ते लाईक क्लोजली पॅक्ड नाही राहते, सो फ्री मुवमेंट करतात. ओके. सो आय होप तीनों मीडियमच्या प्रॉपर्टीज तुम्हाला क्लिअर होला, सॉलिड, लिक्विड आणि गॅशियसचा. येस. नेक्स्ट, हाऊ पार्टिकल्स आर पॅक्ड इन दिस मीडियम. मॉलिक्युल्स और एल्स पार्टिकल्स हे तीनों मीडियम मध्ये कसं पॅक्ड राहते आता तर आम्ही बघितलो. येस. सॉलिड मध्ये बघा इथं कसं टाइटली पॅक्ड आहेत ते. येस. लिक्विड मध्ये बघा कसं एकावर एक बसलेत त्यांनी. येस. इथं बिलकुल बी मुवमेंट नाही राहते, इथं थोडं मुवमेंट त्यांनी करू शकत.
गॅसेस मध्ये फ्री मूव्ह करतात त्यांनी. ओके. येस. हाऊ डज साऊंड ट्रॅव्हल इन दिस मीडियम? हे तीन मीडियम मध्ये साऊंड कसं ट्रॅव्हल करता येईल ते आता शिकू आपण. येस, इथं बघा. किती स्पीड मध्ये ट्रॅव्हल करते मग ते डिसाइड कोणची फॅक्टर्स मध्ये होते? दोन विषय पर डिसाइड होते. फर्स्टली मीडियम कोणचं आहे, सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅसियस आहे. आणि मॉलिक्युल्स ते मीडियम मध्ये केवढं क्लोजली पॅक्ड आहे, ते दोन विषयावर आम्ही डिसाइड करतो की साऊंड केवढं फास्ट ट्रॅव्हल करते मग. ओके. येस. सो मीडियम म्हटलं तर काय, इट इज अ सबस्टन्स दॅट अलाउज साऊंड वेव्स टू ट्रॅव्हल थ्रू इट. सो मीडियम म्हटलं तर काय, हे एक सबस्टन्स आहे, ते अलाव करते आम्हाला साऊंड वेव्हला ट्रॅव्हल करायला. वेन देर इज नो मीडियम, नो साऊंड कॅन बी ट्रान्समिटेड. मीडियम नाही म्हटलं तर आम्हाला ट्रान्समिशन करायला होतच नाही. ओके. सो थ्री मीडियम्स कोणची कोणची आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस. Sound waves travel the slowest through gases, faster through liquids, and fastest through solids. So gaseous मध्ये लई टाइम घेते ट्रॅव्हल करायला कम्पेअर टू लिक्विड अँड सॉलिड. लिक्विड मध्ये थोडं फास्ट ट्रॅव्हल करते, बट सॉलिड मध्ये लई फास्ट ट्रॅव्हल करते. कशाला म्हटलं तर इथं बघा, पार्टिकल्स. येस. पार्टिकल्स लई क्लोजली पॅक्ड राहते सॉलिड मध्ये, त्याच्यासाठी लई फास्ट ट्रॅव्हल करते. लिक्विड मध्ये थोडं त्यांनी मुवमेंट करायला येते, त्याच्याबद्दल ते लई क्लोजली पॅक्ड नाही राहते. सो साऊंडचं ट्रॅव्हलिंग स्पीड काय होते, थोडं कम होऊन सोडते. गॅसेस मध्ये लई कम होऊन सोडते. कशाला म्हटलं तर मॉलिक्युल्स लई फ्रीली मुवमेंट करू शकतात. येस. सो गॅस मध्ये स्लोवेस्ट, लिक्विड मध्ये थोडं फास्ट, बट सॉलिड मध्ये फुली फास्ट ट्रॅव्हल करते. येस. हाऊ डज साऊंड ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम? व्हॅक्यूम मध्ये साऊंड कसं ट्रॅव्हल करते? व्हॅक्यूम म्हटलं तर काय, व्हॅक्यूम म्हटलं तर एम्प्टी स्पेस has no or few particles. Sound cannot travel to it. व्हॅक्यूम म्हटलं तर कोणचं बी मीडियम आहेच नाही त्याच्याबद्दल, ते एक एम्प्टी स्पेस आहे. ओके. त्याच्यामध्ये थोडा नाही तर बिलकुल बी पार्टिकल्स राहतच नाही त्याच्याबद्दल. सो त्याच्यासाठी साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल, साऊंड ट्रॅव्हल करायलाच नाही होते. ओके. आम्ही शिकलो साऊंड ट्रॅव्हल करायला तुम्हाला काय पाहिजे, एक मीडियम पाहिजे, आणि दुसरं हाऊ मॉलिक्युल्स आर क्लोजली पॅक्ड, ते पण लई इम्पॉर्टंट राहते, राईट. मॉलिक्युल्स केवढा टाईट पॅक होले ते पण लई इम्पॉर्टंट विषय होते. सो व्हॅक्यूम मध्ये पार्टिकल्स पण नाही, एम्प्टी स्पेस राहते म्हटलं तर मीडियम पण नाही. सो ऑब्विसली साऊंड ट्रॅव्हल करायला होतच नाही ना. येस. इथं बघा, मीडियम्स थ्रू विच सम वेव्स कॅन ट्रॅव्हल. सॉलिड मध्ये बघा इथं कसं आहे मॉलिक्युल्स, लिक्विड मध्ये, गॅशियस मध्ये, आणि व्हॅक्यूम मध्ये कोई बी कोणचं बी हायच नाही. येस. सो थ्रू दिस वे वी कॅन अंडरस्टँड दॅट साऊंड वेव्स सॉलिड मध्ये लई फास्ट ट्रॅव्हल करते, फास्टेस्ट. लिक्विड मध्ये थोडं कम कम्पेअर टू सॉलिड, फास्टर ट्रॅव्हल करते. बट गॅसेस मध्ये लई स्लो ट्रॅव्हल करते, आणि व्हॅक्यूम मध्ये बिलकुल बी साऊंड ट्रॅव्हलच नाही करते. ओके. येस. इज देअर साऊंड इन स्पेस? सो स्पेस मध्ये साऊंड आहे काय? स्पेस म्हटलं तर काय, आमचं काय स्काय आहे ना ते. ओके. स्पेस म्हणतात तर आमची काय रॉकेट्स उडतेत नाही, आमची प्लॅनेट्स आहेत ते, तिथं आम्ही बघालो. तर तिथं पण साऊंड ट्रॅव्हल करते काय? साऊंड तिथं ट्रॅव्हल नाही करते. साऊंड इज अ व्हायब्रेशन दॅट ट्रॅव्हल्स थ्रू मॅटर. सो त्याला मॅटर पाहिजे. ओके. कशाला म्हटलं तर व्हायब्रेशन हुलं तर साऊंड ट्रॅव्हल करायला होते. सो मॅटर नाही म्हटलं तर व्हायब्रेशन नाही होते, साऊंड पण ट्रॅव्हल
Yes. So spaceship occupants hear the impact because of air inside the ship. हे शिप मध्ये आज काय आमचं एअर राहते ना त्याच्यासाठी त्यांना थोडं ऐकू येते. येस. हिअर्स द इम्पॅक्ट बिकॉज व्हायब्रेशन ट्रॅव्हल्स थ्रू थेटर. थेटर्स व्हायब्रेशन ट्रॅव्हल करते अँड दिस फेलो कॅन हिअर द साऊंड. एक्सटर्नल ऑब्झर्वर काय राहते त्याला तर काही बी ऐकूच नाही येते बिकॉज एअरच नाही स्पेस मध्ये सो त्याला ऐकू पण नाही येते. येस. ओके. ना हे आमचं एक एक्सपेरिमेंट आहे तर आम्ही बेल जार एक्सपेरिमेंट सांगतो. सो बेल जार एक्सपेरिमेंटला आम्हाला काय माहिती होते म्हटलं तर एअर राहिलं तर कसं साऊंड ट्रॅव्हल करते आणि एअर नाही राहिला तर कसं साऊंड ट्रॅव्हल करते मग आम्हाला आम्ही बघू शकत. ओके. सो हे आम्ही एक ऍक्च्युली एक्सपेरिमेंट बघून शिकू आम्हाला. सो इथं बघा. कॅन यू सी दिस? येस. ऑल राईट. एक मिनिट. सो इथं आहे बघा बेल जारचं एक्सपेरिमेंट आता करू आम्हाला. सो इथं तुम्ही काय बघाला हे एक ऍक्च्युली बेल जार आहे म्हटलं तर जार मध्ये बेल आहे. येस. कॅन यू सी दिस? हे बेल आहे. हे कुठं कनेक्टेड आहे? बॅटरीला कनेक्टेड आहे. ओके. आणि हे बेलचं आणि एक साइड कुठं कनेक्टेड आहे? व्हॅक्यूमला कनेक्टेड आहे. ओके. व्हॅक्यूमला कनेक्टेड आहे. आता मी काय करतो मी ह्याचा पॉवर ऑन करते आता. पॉवर ऑन केलो काय तुम्हाला काय ऐकू आले? कंटिन्युअस बेलचं साऊंड ऐकू आले? बेलचं साऊंड ऐकू आले सगळ्यांना? इथं तुम्ही बघितलं तर हे कंटिन्युअस ह्याला हिट कराले बघा. सो त्याच्यासाठी एक कंटिन्युअस साऊंड पण आम्हाला ऐकू आले. सो इथं वेव्ह प्रोपोगेशन बघा कसं होतंय मग. कॅन यू सी दिस? वेव्स इथं क्रिएट व्हायलेत बघा. येस. वेव्ह क्रिएशन. सो तुम्ही इथं बघितलं तर एअर प्रेशर काय आहे? फुल आहे. फ्रेश एअर ते बेल जार मध्ये फुल आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे जार मध्ये एअर राहते की ते फुली मी काय केलो बाहेर घेऊन आलो. पंप केलो मी बाहेर. ओके. आता काय व्हायलंय तुम्हाला काय तर ऐकू आले? कॅन यू हिअर? काय पण नाही. इथं वेव्स पण बघा काय कोण नथिंग इज क्रिएटेड काय बी इथं क्रिएटच नाही व्हायलंय साऊंड वेव्स. येस. आता मी काय करतो हे एअर प्रेशर थोडा जास्त करते. स्लोली तुम्ही बघितलं तर काय व्हायलंय वेव्स क्रिएट व्हायलेत बघा. येस. तुम्हाला ऐकू आले वेव्स पण क्रिएट स्टार्ट होलं म्हटलं तर एअर वापस आम्ही बेलजार मध्ये पंपिंग केलो इन्सर्ट केलो त्याच्यासाठी आम्हाला ते साऊंड ऐकू आले. केव्हा मी सगळं एअर बाहेर घालून घेऊन येते पूर्ती एअर व्हॅक्यूम थ्रू विथ द हेल्प ऑफ व्हॅक्यूम. सो काय होऊन सुटते ते बघा इथं काय होलं क्रिएशन ऑफ वेव्स हॅव स्टॉप. वेव्स क्रिएटच नाही व्हायला आम्हाला साऊंड पण ऐकू नाही आले. येस. सो दिस शोज दॅट साऊंड नीड्स अ मीडियम. ओके. एअर पाहिजे त्याला ट्रॅव्हल करायला. ओके. व्हॅक्यूम मध्ये साऊंड बिलकुल भी ट्रॅव्हल नाही करते. येस. बघा इथं. येस. ओके. 1 मिनिट. येस. तो लास्ट क्लास मध्ये आम्ही साऊंडचं क्विज स्टार्ट केलतो राईट? येस सर नो? येस. सो आता आम्ही ते थोडं त्याच्यावरती 5 क्वेश्चन्स बघू आपण. ओके. बिफोर आय एंड अप द क्लास त्याच्याबद्दल थोडी क्वेश्चन्स आम्ही बघू आपण. ओके.
सगळं तयार आहे साऊंड मध्ये, साऊंड वरती तुम्ही आन्सर करायला तयार आहे क्वेश्चन्सला? येस, लेट्स स्टार्ट. सो हाऊ डज साऊंड ट्रॅव्हल? ॲज अ series of vibration, correct? Yes. So everyone should answer. Okay, तुम्ही पण आन्सर करा. Sound travels slower than the speed of light, at the same speed as light, faster than the speed of light. क्या है आंसर? It is slower than the speed of light. साऊंड लाउडर हुआला स्टार्ट करते म्हटलं तर ऍज वी मूव्ह क्लोजर टू द सोर्स, आणि द एनर्जी इज मोर क्रिएटिंग द साऊंड. सो आम्ही सोर्स, ते काय ऑब्जेक्ट राहते ना, साऊंड प्रोड्युसिंग ऑब्जेक्ट, त्याच्या समीप, त्याच्या समोर आम्ही थांबलं तर काय होऊन सुटतंय, आम्हाला लाऊड लई साऊंड लाऊडली ऐकू येते. Yes or no? आणि लई एनर्जी आम्ही यूज केलं तर साऊंड क्रिएट करायला, तेव्हा पण काय होते, साऊंड गेट्स लाऊडर, साऊंड लई जोर येते आम्हाला. येस. So on a stringed musical instrument, the pitch can be changed by. स्ट्रिंग्ड म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स काय राहते, त्याच्यावरती आम्हाला पिच चेंज करायचं आहे. पिच म्हटलं तर फ्रिक्वेन्सी चेंज करायचं आहे. आम्ही कसं करायला येते? सो टाइटनिंग द स्ट्रिंग या फिर लूजनिंग द स्ट्रिंग. आम्हाला ते स्ट्रिंग टाइट तर करावं, नाहीतर आम्ही ते लूज तर करावं, तेव्हा ते पिच चेंज होते. ऑन अ स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट द पिच कॅन बी मेड हायर बाय. सो ते काय म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, स्ट्रिंगचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट राहते ना, फॉर एक्झाम्पल गिटार, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला पिच जास्त करायचं आहे, तर तेव्हा कसं करायला येते? सो आम्हाला ते स्ट्रिंग टाईट करायचं पाहिजे, तेव्हा ते काय होते, पिच हाय होऊन सोडते. आणि पिच आम्हाला लो करायचं होतं, कम करायचं होतं पिच, म्हटलं तर फ्रिक्वेन्सी कम करायचं होतं, तेव्हा स्ट्रिंग काय करावं, लूज करावं. ओके, नेक्स्ट. ऑन अ स्ट्रिंग्ड म्युझिकल इंस्ट्रुमेंट द व्हॉल्यूम कॅन बी चेंज्ड बाय. व्हॉल्यूम कसं चेंज करायला होते ते स्ट्रिंगचं इन्स्ट्रुमेंटवर? सो by plucking the string harder and by plucking the string softer. स्ट्रिंग आम्ही लई ते काय हार्ड या फिर सॉफ्टर प्लक केलं तर तेव्हा काय होते, त्याचं व्हॉल्यूम चेंज होते. ऑन अ स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट द साऊंड कॅन बी मेड लाउडर बाय. साऊंड आम्ही लाउडर करायला आम्ही काय करावं? अगेन इट इज tightening the string and loosening the string. Next, 10th question. On a stringed musical instrument, a quieter sound can be made by. Quieter म्हटलं तर आम्हाला साऊंड हळू पाहिजे, तेव्हा आम्ही ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये काय चेंजेस करावं? सो स्ट्रिंग काय राहते, ते सॉफ्टर प्लग करावं, तेव्हा काय होते, आम्हाला लो साऊंड ऐकू येते. सो द ओरिजिन ऑफ द साऊंड इज कॉल्ड, द ओरिजिन ऑफ द साऊंड, दॅट इज सोर्स. सोर्स म्हटलं तर कोणचं बी ऑब्जेक्ट राहू दे, ते कोणचं ऑब्जेक्ट या फिर लिव्हिंग बीन्स, कोणचं बी सोर्स राहू दे, ते ऍक्च्युली फ्रॉम दॅट सोर्स ओनली वी गेट द साऊंड, राईट? सो द ओरिजिन ऑफ द साऊंड इज नथिंग बट सोर्स. नेक्स्ट, द पिच ऑफ अ साउंड डिस्क्राइब्स. पिच काय डिस्क्राइब करते? हाउ फास्ट और स्लो अ साउंड इज, हाउ लाउड और क्वाइट अ साउंड इज, हाउ लो और हाई अ साउंड इज. पिच काय डिसाइड करते? हाउ, सॉरी सॉरी, yes, how low or high a sound is. Okay, how high or loud a sorry, how high or, 1 minute, 1 minute. The pitch of the sound काय describe करते? हाउ लो और
हाय अ साऊंड इज. ओके, ते काय साऊंड प्रोड्यूस व्हायले, केवढा हाय आणि लो आहे मग तेच डिसाइड करते. ओके. येस. सो आम्ही इकडं स्टॉप करू आम्हाला, नेक्स्ट क्लासमध्ये आम्ही कंटिन्यू करू आम्हाला. ओके, ते क्विज. सो बिफोर आय वाइंड अप द क्लास, आजचं थॉट ऑफ द डे बघू आपण ते काय आहे. फोकस ऑन द गोल, नॉट दी ऑब्स्टिकल. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, आम्हाला काय आमच्या लाईफमध्ये सक्सेस अटेनमेंट करायला आम्ही काय काय करायचं आहे त्याच्यावरती असं आम्ही अचीव करायला कोणची कोणची एफर्ट्स पाहिजे ते घालावर आम्हाला फोकस करायचं लय इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू आपण, नेक्स्ट क्लासमध्ये आणि एक टॉपिक शिकू आपण. सो थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.